नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये परत आपलं स्वागत आहे. मागील लेक्चर्स मध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 आपण बघितलाय. त्यावरती मी 4 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर ज्यांनी बघितले नसतील त्यांनी बघा. पुढचे नवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन्स हा नवीन टॉपिक पुढे आपण बघत आहोत. फर्स्ट पार्ट मध्ये आपण बघितलंय की सायमल्टेनियस इक्वेशन्स ते सॉल्व्ह करून एक्स आणि वाय चे आपण व्हॅल्यूज काढत होतो किंवा दिलेल्या व्हेरिएबल्सचे व्हॅल्यूज फाइंड आउट करत होतो. आता आपल्याला ग्राफिकल मेथडनी सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. 9th स्टँडर्ड मध्ये आपण बघितलं होतं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टर मध्ये की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे एक लाईन रिप्रेझेंट करत असतं आणि प्रत्येक ऑर्डर्ड पेअर ही त्या लाईनवरचा पॉइंट दर्शवत असते. मग ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय, तर त्या लाईनचं सोल्युशन असतं. जसं आपण बघूया, मी सांगेल ऑर्डर्ड पेअर म्हणजे काय. ऑर्डर्ड पेअर म्हणजे एक्स आणि वायच्या त्या व्हॅल्यूज ज्या दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटला मी सांगेल ऑर्डर्ड पेअर. याच्यावरती आपण ग्राफवरती बघूया. टॉपिक आहे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. आधी आपल्याला ग्राफ बघायचा आहे, नंतर त्याचं सोल्युशन सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन बघायचं. ड्रॉ अ ग्राफ ऑफ 2x - y = 4. दिलेल्या इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे. मी लिहिल असे की 2x - y = 4. Solution. Therefore, minus y is equal to 4 minus 2x minus y साठी. मग प्लस y साठी साइन अपोजिट करून घ्या. y is equal to minus 4 plus 2x. ठीक आहे. म्हणजेच y is equal to 2x आधी लिहा 2x - 4. तर हे आपल्याला एक मॉडिफाईड फॉर्म मध्ये दिलेलं इक्वेशन मिळालं. आता पुढे काय करणार आपण, तर y = ह्या फॉर्म मध्ये आपण इक्वेशन घेतलं. आता आपल्याला बनवायचं आहे एक बॉक्स. जागा कमी पडेल, हाफ पोर्शन मध्ये आपण बॉक्स बनवून घेऊ आणि सोल्युशन्स त्यांचे लिहू. इथे x y ही झाली ऑर्डर्ड पेअर. आपल्याला 3 व्हॅल्यूज काढायचे, पण फर्स्ट टाइम पहिलं एक्झाम्पल आहे, आपण 4 व्हॅल्यूज बघूया. काय करायचंय की ऑर्डर्ड पेअर काढायचे. दिलेल्या इक्वेशन वरून ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक्स आणि वाय यांचे 3 व्हॅल्यूज पाहिजेत. तसे आपण 4 फाइंड आउट करू. ठीक आहे. मग एक्स ची व्हॅल्यू आपण स्वतः सिलेक्ट करायची आहे, जेणेकरून आपल्याला वाय ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन नंबर 1 वरून मिळेल. फर्स्ट, फॉर x = 0. x जर 0 घेतला तर y = 2 × 0 0 - 4. Therefore y = -4. इथे लक्षात ठेवायचे, बरेच मुलं काय करतात, इथे 0 - 4 लिहितात. हा मायनस साइन विसरून जातात. प्रत्येक वेळी नंबरच्या समोरचा साइन हे त्या नंबरचं असतं, त्यामुळे ते विसरायचं नाही. इथे लिहायची व्हॅल्यू -4. मग x = 0 असताना y आलं -4 आणि ही झाली 0, -4. ही झाली तुम्हाला ऑर्डर्ड पेअर. 0, -4 ही झाली ऑर्डर्ड पेअर. मग ऑर्डर्ड पेअर कोणाला म्हणायचं की ह्या दिलेल्या इक्वेशन मध्ये जर x 0 असेल तर y ची व्हॅल्यू ही -4च असेल. म्हणून x 0 साठी y -4 असेल. हे 2 फिक्स पेअर आहे, यालाच म्हणायचं ऑर्डर्ड पेअर. मग सेकंड बघू. y जर 0 घेतला तर बघा इथे ठेवा y 0. फॉर y is equal to 0.
Therefore 0 is equal to 2x minus 4. मायनस 4 लेफ्ट हँड साइडला घ्या, प्लस 4 होईल 2x. ह्या 2 ने डिवाइड करा, मग 4 अपॉन 2 इज इक्वल टू x. 2 1 जा 2, 2 2 जा 4, x इज इक्वल टू 2. Therefore x is equal to 2. y is equal to 0, तर x is equal to 2. मग 2, 0 ही झाली ऑर्डर पेअर. दिलेल्या इक्वेशन मध्ये x जर 2 असेल तर y 0 असेल, किंवा y जर 0 असेल तर x 2 असेल. ही फिक्स व्हॅल्यू आहे, हिला म्हणायचं ऑर्डर पेअर. देन दोन व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या, तर एक मी रब करतोय, लिहून घ्या. आणखीन दोन व्हॅल्यूज आपण शोधू. देन फॉर, बघा आणखीन कोणती व्हॅल्यू येऊ शकते. एक्स अशी व्हॅल्यू निवडू एक्स ची की ती सहज त्याच्यामधून 4 मला मायनस करता येतील. एक्स जर मी 2 घेतला तर आलेलाच आहे, x2 आलेला आहे. मग x जर मी 3 घेतला चालेल. फॉर x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 2 into 3 6 minus 4, y is equal to 2. थर्ड व्हॅल्यू x 3 आहे तर y आला 2. ऑर्डर्ड पेअर आली 3, 2. दिस इज द ऑर्डर्ड पेअर. ओके, 3 व्हॅल्यूज. आणखी एक व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. फॉर x इज इक्वल टू मायनस निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊ, -1, -1. Therefore y is equal to 2 into -1 is equal to -2 minus 4. 2 into -1 -2. मायनस मायनस हे सेम साइन्स आहे, सेम साइन असताना ऍडिशन करायचं आहे. 4 plus 2 6, मोठ्या नंबरचं साइन मायनस, y -6. मग हे -1 x असताना y आला -6. ऑर्डर्ड पेअर -1, -6. ओके, तर हे झाले 4 पॉइंट्स. त्या 4 पॉइंटच्या मदतीने आपल्याला इथे ग्राफ प्लॉट करायचा आहे. फर्स्ट आहे 0, -4. x आहे 0 इथे आणि y आहे -4, म्हणजे मला इकडे खाली यावं लागेल. आला -4. पॉइंट्स ग्राफ वरती कसे प्लॉट करायचे ह्यासाठी 9th मध्ये आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स मध्ये शिकलेला आहे. ज्यांना पॉइंट्स प्लॉट करता येत नाही त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, मी त्यांच्यासाठी सेपरेट एक व्हिडिओ बनवेल आणि अपलोड करेल. ठीक आहे. देन y इज इक्वल टू 2, 0 सेकंड. आधी एक्स ऍक्सिस वर शोधायचा. फर्स्ट 2, 0, 0 म्हणजे इथेच थांबावं लागेल. हा फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट. थर्ड 3, 2. एक्स ऍक्सिस वर 3, y ऍक्सिस वर 2. ग्राफ बुक मध्ये इथे सरळ लाईन असते 3 पासून वर आणि इकडे 2 पासून आलेली लाईन. हे दोन जिथे इंटरसेक्ट करतील तो पॉइंट असेल 3, 2. परत एकदा बघा 3, 2. एक्स ऍक्सिस वर 3, y ऍक्सिस वर 2. ह्या दोघांचा इंटरसेक्शनचा पॉइंट 3, 2. देन -1, -6. -1, -6. -1, -6. ओके, अशा पद्धतीने आपल्याला 4 पॉइंट्स मिळालेले आहेत. ते पॉइंट्सला मी नाव देतोय, त्यांचे कोऑर्डिनेट्स देतोय पॉइंट्सचे. 0, -4 हा आहे 0, 2, 0.
आणि लास्ट आहे 3,2. तर असे 4 पॉइंट्स. हे 4 पॉइंट्स आपल्याला जोडायचे. आपल्या असं लक्षात येईल की 4 पॉइंट एकाच लाईनवर आहेत. मी फ्री हँड स्केच काढलेला आहे. ग्राफ बुक वरती ज्यावेळेस हे पॉइंट्स प्लॉट करसाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे 4 पॉइंट्स एकाच लाईनवरती आहेत. यांनाच आपण ऑर्डर्ड पेअर्स म्हणत असतो. आणि हे पॉइंट्स ह्या लाईनवर आहेत म्हणून ते पॉइंट्स हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. अशा पद्धतीनं किंवा हे पॉइंट्स ह्या लाईनचे ह्या लिनियर इक्वेशनचे सोल्युशन सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर हे झालं युजिंग एनी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल यू कॅन ड्रॉ अ लाईन. राईट डाउन दिस. Steps to follow for drawing the graph of linear equation in 2 variables. Linear equation in 2 variables जर दिलेला असेल तर त्याचा ग्राफ कशा पद्धतीने काढायचा त्याच्यासाठी कोणत्या स्टेप फॉलो करायचे तर ते आपल्याला आज बघायचं आहे. तर 4 स्टेप्स दिलेल्या आहेत टू फाइंड आउट टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन. त्यापैकी व्हेरी फर्स्ट स्टेप आहे की ड्रॉ find out at least 4 ordered pairs. Then second, draw x-axis and y-axis. And then third stage is draw a line through these all 4 points and check whether these points lie on the line or not. म्हणजे फर्स्ट काय करायचे 4 ऑर्डर्ड पेअर्स दिलेल्या इक्वेशनच्या 4 व्हॅल्यूज काढायचे तुम्हाला x आणि y च्या ज्या आपण मागील एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर हे 4 पॉइंट्स प्लॉट करण्यासाठी तुम्हाला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करायचा आहे. ह्या एक्स आणि वाय ऍक्सिस ड्रॉ केल्यानंतर त्या ग्राफ पेपर वरती फाइंड आउट केलेले जे ऑर्डर्ड पेअर्स आहेत एक्स आणि वाय चे व्हॅल्यूज आहेत ते पॉइंट्स तुम्हाला प्लॉट करायचे आणि त्या पॉइंट मधून एक लाईन जाते की नाही हे चेक करायचे किंवा लाईन ड्रॉ करायचे. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेल्या इक्वेशन वरून ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. तर हे 4 स्टेप्स तुम्ही बघून घ्या. 3 स्टेप्स. देन समजा आपल्याला एक इक्वेशन आपण फर्स्ट एक एक्झाम्पल घेतलेला आहे. दुसरं एक एक्झाम्पल घेऊ. y इज इक्वल टू 2. फर्स्ट ऑफ ऑल इज इट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. हे इक्वेशन 2 व्हेरिएबल्स मध्ये आहे का तर आहे. जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचा ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 वेअर a b c बिलोंग्स टू रियल नंबर्स अँड रियल नंबर्स म्हणजे abc हे फ्रॅक्शन्स असू शकतील किंवा इंटिजर्स असू शकतील. ठीक आहे. देन A and B are not 0 at the same time. हे जे कोएफिशियंट x चा कोएफिशियंट a y चा कोएफिशियंट b हे दोन म्हणजेच हे दोघं एकाच वेळेला 0 असू शकत नाही. दिलेल्या इक्वेशनला तुम्हाला आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर y इज इक्वल टू 2 ला तुम्ही 0x प्लस y म्हणजेच 1y मायनस 2 इज इक्वल टू 0 अशा पद्धतीनं तुम्हाला हे लिहिता येईल. देन ह्या ठिकाणी मी बघितलं a आहे 0, इथे b आहे 1 आणि c आहे -2. तर a 0 आहे पण b 1 आहे त्यामुळे दिस इज द लिनियर इक्वेशन बिकॉज इट इज a आणि b हे एकाच वेळेला 0 नाही म्हणून दिलेले इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे. मग जर हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आहे तर यांचे तुम्हाला लाईन सुद्धा ड्रॉ करता आले पाहिजे. हाऊ टू ड्रॉ द लाईन ऑफ y इज इक्वल टू 2? लेट अस सी.
This is a linear equation in two variable. Solution. First, for x is equal to 0, y is equal to 2. For x is equal to minus 3, y is equal to 2. For x is equal to 2, y is equal to 2. म्हणजे x च्या कोणत्याही व्हॅल्यू साठी y 2 आहे, म्हणजे y कॉन्स्टंट आहे. y हा कॉन्स्टंट आहे. मग याचा ग्राफ कसा येईल? तर फर्स्ट ऑफ ऑल आणखी एक व्हॅल्यू घेऊ, फोर्थ व्हॅल्यू. फॉर x इज इक्वल टू -1, इथे y इज इक्वल टू 2. मी y इक्वल टू 2 का लिहित आहे? तर इथे 0x प्लस y इज इक्वल टू 2 हे जर इक्वेशन घेतलं आणि या इक्वेशन मध्ये जर तुम्ही x ची व्हॅल्यू 0 टाकली, 0 इंटू 0 0 होणार आहे, 0 इंटू -3 0 होणार आहे. x ची कोणत्याही व्हॅल्यू साठी ही टर्म होणार आहे 0 आणि राहणार आहे y इज इक्वल टू 2. आणि म्हणून मी प्रत्येक व्हॅल्यू साठी काय घेतला आहे? 2 घेतला आहे. y इज इक्वल टू 2 घेतलं. ठीक आहे. देन फर्स्ट स्टेप झाली. फर्स्ट स्टेप मध्ये आपण 4 व्हॅल्यूज शोधल्या. मग इथे झाली पेयर झाली, ऑर्डर्ड पेयर्स. किंवा आपण बॉक्स बनवू त्यावेळी बनवला होता तसं. x y x comma y 0 -3 2 -1 for any value of x y is 2 because equation y is equal to 2 आहे. मग कोणत्याही x साठी y हा 2 असणार आहे. फर्स्ट ऑर्डर्ड पेयर 0, 2, सेकंड -3, 2, थर्ड 2, 2, -1, 2. मग याचा आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. ही झाली फर्स्ट स्टेप. 4 ऑर्डर पेयर्स आपण फाइंड आउट केले. मग मी प्लॉट केला, ड्रॉ केला एक्स ऍक्सिस, देन वाय ऍक्सिस, ओरिजिन 0 आणि मग हे पॉइंट्स. ओके. तर मॅक्झिमम आहे -3, इकडे लेफ्ट साइडला 3 आणि राईट साइडला 2 आणि नंतर इकडे 2 एक्स ऍक्सिस वर. तर हा एक्स पॉझिटिव्ह ऍक्सिस, एक्स डॅश, वाय आणि हा वाय डॅश. डॅश जिकडे आहे निगेटिव्ह आहे तिकडे आपण डॅश करत असतो. 1 2 3 4 इनफ. -1 -2 -3 -4 1 2 3 4 -1 -2 -3 -4. फर्स्ट पॉइंट इज 0, 2 म्हणजे आला तो y ऍक्सिस वर. 0, 2 फर्स्ट पॉइंट. -3, 2 second point, -3, 2. ग्राफ पेपर वर तुम्हाला इझिली ड्रॉ करता येईल. -3 2. Then 2, 2 x-axis 2, 2.
then -1, 2. -1, 2. तर अशा पद्धतीने 4 पॉइंट्स आपण ड्रॉ केले. ह्या 4 पॉइंट्स मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करा. तुमच्या लक्षात येईल की this line is parallel to which axis? This line is parallel to which axis? Yes, it is x-axis and line is y equal to 2. हिलाच आपण असे लिहू शकतो 0x plus y is equal to 2. हे आणि हे एकच आहे, सेम आहे. ह्याच इक्वेशनला आपण असंही लिहू शकतो. ओके, सो y is equal to 2 is a line which is parallel to the x axis. हे 9th क्लास मध्ये आपण शिकलेलं आहे की y is equal to जर कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तर ती लाईन y ऍक्सिसला त्या व्हॅल्यू मध्ये म्हणजे 2 असेल तर 2 मध्ये y ऍक्सिसला इंटरसेक्ट करणार आहे आणि y ऍक्सिसला इंटरसेक्ट करणारी किंवा परपेंडिक्युलर असलेली, इंटरसेक्ट इन द सेन्स इट इज परपेंडिक्युलर टू द y ऍक्सिस ऍट y is equal to 2 आणि मग ती 2 मधून पास होईल, y ऍक्सिस वरती 2 मधून पास होईल. 2 या ठिकाणी ती 2 या पॉइंटला परपेंडिक्युलर असेल आणि जी लाईन y ऍक्सिसला परपेंडिक्युलर असते ती x ऍक्सिसला पॅरलल असते. हे लक्षात ठेवा. जी लाईन y ऍक्सिसला परपेंडिक्युलर असते, y ऍक्सिसला परपेंडिक्युलर असते ती लाईन x ऍक्सिसला पॅरलल असते. जर आपल्याला लाईन दिली x इज इक्वल टू -3 तर ही लाईन x ऍक्सिसला -3 च्या पॉइंटला परपेंडिक्युलर असेल म्हणजे इथून मला ड्रॉ करता येईल ती लाईन आणि ही लाईन x इज इक्वल टू -3 ही लाईन y ऍक्सिसला पॅरलल असेल म्हणजे x इज इक्वल टू कॉन्स्टंट असलेली लाईन y ऍक्सिसला पॅरलल आणि y इज इक्वल टू कॉन्स्टंट दिलेली लाईन x ऍक्सिसला पॅरलल असेल. 9th चॅप्टर रिवाइज करा, तुमच्या हे व्यवस्थित लक्षामध्ये येईल. ठीक आहे, ओके. सो दिस इज फॉर द एक्झाम्पल and this is what the line y is equal to 2. ह्या लाईनवर हे लक्षात येईल की या लाईनवरचा y is equal to 2 ह्या लाईनवरचा कोणताही पॉइंट त्याचं y कोऑर्डिनेट हे नेहमी 2च असेल. हा पॉइंट जर घेतला तुम्ही 4,2, हा जर घेतला तर 3.1,2, हा घेतला 3.8,2, 4.8,2. तर y कोऑर्डिनेट नेहमी y इज इक्वल टू 2 ह्या लाईन वरती y कोऑर्डिनेट हा नेहमी 2च येईल. ठीक आहे, ओके. टेक डाऊन, राईट डाऊन दिस. ओके, नेक्स्ट. तर आपण आता बघितलं लिनियर इक्वेशन. दिलेल्या लिनियर इक्वेशन वरून आपण लाईन ड्रॉ कशी करायची, ग्राफ कसा ड्रॉ करायचा आपण हे बघितलंय. आता आपल्याला त्याचाच पुढचा पॉइंट ज्यासाठी आपण तो टॉपिक शिकला, ग्राफिकल मेथड आपल्याला शिकायची आहे. ग्राफिकल मेथड म्हणजे दिलेल्या 2 लिनियर इक्वेशन्सला आपण सबस्टिट्यूशन मेथड आणि दुसरी जी मेथड आपण इलिमिनेशन मेथड, ह्या 2 मेथडने हे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे आणि त्यांचे सोल्युशन्स कसे काढायचे, फाइंड आउट करायचे ते आपण बघितलं होतं. आता ग्राफिकल मेथडमध्ये विदाउट एनी कॅल्क्युलेशन्स, only by plotting the graphs, by plotting lines on the graph, we can find out the solution of these points. Okay, so first आपण आधी काय करणार आहोत, आपल्या खात्रीसाठी याचं सोल्युशन आधी फाइंड आउट करणार आहोत आपल्या मेथडनी, सबस्टिट्यूशन किंवा इलिमिनेशन मेथडनी, आणि त्यानंतर बघूया की ग्राफिकल मेथडनी तेच आन्सर येतं का. तर इथे दिलेलं आहे, मी सांगितलं x प्लस y, मग इथे y चं कोइफिशियंट 1 आहे, x चा कोइफिशियंट 1 आहे, तर मी काय करेल याचं डायरेक्टली सोल्युशन आपण फाइंड आउट करू शॉर्टकट मध्ये. तर एक इक्वेशन घ्या कोणतंही, फर्स्ट इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू मला याच्यावरून लिहिता येईल 4 मायनस एक्स. मी शॉर्ट मध्ये याचं सोल्युशन काढतोय 4 मायनस एक्स. इक्वेशन नंबर याला डायरेक्टली मी 3 दिलं कारण हे फर्स्ट आहे आणि सेकंड आहे. y इज इक्वल टू 4 मायनस एक्स. मग सेकंड इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करा,
4 मायनस एक्स वायच्या जागेवरती पुट करूया. तो देअरफॉर 2x मायनस इन ब्रॅकेट 4 मायनस एक्स इज इक्वल टू 2. या ठिकाणी आपल्याला एक खबरदारी घ्यायची आहे, ब्रॅकेट करायचं आहे इथं मायनस असल्यामुळे, आणि ह्या मायनसमुळे ब्रॅकेटच्या मधले जे साइन्स आहेत ते अपोजिट होतील. कसे बघा, 2x ला 2x मायनस इंटू 4 मायनस 4 मायनस इंटू मायनस प्लस x इज इक्वल टू 2. मायनस 4 कॉन्स्टंट आहे, राईट साइडला 2 कॉन्स्टंट आहे, मायनस 4 तिकडे घेऊन चला आणि इथे राहील, मग इकडे घेतो आधी मी याला 2 प्लस 4 मायनस 4 तिकडे गेला, देन 2x प्लस x 3x. This is 6, this is 3x, x is equal to 6 upon 3, 3 1 जा 3, 3 2 जा 6, therefore x is equal to 2. Therefore ही व्हॅल्यू मी ठेवली इक्वेशन नंबर 1 मध्ये. x2 आहे, 2 प्लस y is equal to 4, y is equal to 4 minus 2, y is equal to 2. x2 आला, y सुद्धा 2 आलं, म्हणून सोल्युशन इज 2,2. ठीक आहे. तर आपण बघूया ग्राफिकल मेथडनी हे सोल्युशन येईल का. तर त्यासाठी सोल्युशन फक्त लिहून ठेवतोय मी इथे. सोल्युशन इज 2,2 x, y is equal to 2,2. That means what it means? It means these two lines will intersect at point 2,2. ज्यावेळेस आपण ह्याचं ग्राफिकली दोन ग्राफ काढू, लाईन ड्रॉ करू एकाच एक्स आणि वाय ऍक्सिसच्या ग्राफ वरती, ज्यावेळेस आपण दोन लाईन ड्रॉ करू त्यावेळेस ह्या दोन लाईन इंटरसेक्ट होतील 2,2 ह्या ठिकाणी. तर बघूया आपण रफली. सोल्युशन इथे लिहून ठेवतोय 2,2. ओके. सो फर्स्ट बाय इक्वेशन्स लिहावे लागतील. x प्लस y इज इक्वल टू 4 इक्वेशन 1. देअरफॉर बॉक्स फर्स्ट हे इक्वेशनला कन्वर्ट करून घ्या. y इज इक्वल टू 4 मायनस x. मग फॉर x इज इक्वल टू 0, देअरफॉर y काय येईल 4, 0 4 0, 4. सेकंड फॉर x इज इक्वल टू 1, x 1 आहे, तर y इज इक्वल टू 4 मायनस 1 3, 1,3. सेकंड ऑर्डर पेयर. थर्ड फॉर x इज इक्वल टू मायनस 1, मायनस 1 घेतल्यावर काय होईल बघा, y इज इक्वल टू 4 मायनस, इथला मायनस आहे तो, आणि x ची व्हॅल्यू मायनस 1. 4 मायनस इंटू मायनस प्लस 1 5, मायनस 1 असताना हा येईल 5. आणि फोर्थ इक्वेशन आहे फॉर x इज इक्वल टू 2, 4 मायनस 2, 2 परत आला हा पॉइंट 2. चला आन्सर मध्ये येणारच आहे. असो, so let us draw this line. X axis, sorry, y axis, this is x axis,
कॅपिटल वाय घ्यायचं इथे, ओरिजिन 0 1 2 3 4 1 2 3 4 -1 -2 -3 -4 -1 -2 -3 -4 मग फर्स्ट पॉइंट 0,4 0,4 ठीक बघू 0,4 1,3 1 3 -1,5 5 घ्यावं लागेल पुढे -1 5 then 2,2 2,2 सो पॉइंट्स व्यवस्थित आहेत, नियर अबाउट रफ फ्री हँड स्केच आहे, त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे जाईलच, पण ग्राफ वरती जेव्हा तुम्ही प्लॉट कराल सो दिस इज द लाईन. ओके, पण ही लाईन कोणती आहे? x प्लस y इज इक्वल टू 4. राईट डाउन दिस फर्स्ट, देन सेकंड लाईन साठी मी सेकंड इक्वेशन लिहितोय. ओके, ही लाईन प्लॉट केली आहे. सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. मग मला लिहिता येईल इथे मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस 2x. मायनस वाय आहे, याला प्लस करतो मी, म्हणजे साइन अपोजिट केलं, यांची साइन -2. अरेंज करून लिहायला रिअरेंज करा, प्लस साइनचा आधी घ्या, 2x मायनस 2. हे झालं इक्वेशन नंबर 2. तो देयरफॉर बॉक्स फर्स्ट फॉर x इज इक्वल टू 0, x 0 घेतला, y आला, x 0 घेतला, 2 इंटू 0 0 राहतो -2. हे मायनस साइन विसरायचं नाही, -2. सेकंड फॉर y इज इक्वल टू 0, इथे थोडा अवघड जाईल, बरं ठीक आहे, इथे ठेवलं मी. y इज इक्वल टू 0, तर येईल 0 इज इक्वल टू 2x -2. -2 इकडे आला, +2 जरा, 2 इज इक्वल टू 2x. किंवा आणखीन सोपं, 2x लाच इकडे घ्या, -2x -2, हा -2 डिव्हिजन मध्ये जाईल, x इज इक्वल टू -2 अपॉन -2, कॅन्सल होईल, व्हॅल्यू येईल 1. x इज इक्वल टू 1, x is equal to 1, y is equal to 0, 1,0, second point. Then third, for x is equal to, suitable value घ्या, x is equal to 1 घेतली आपण, x is equal to 2 घ्या, y is equal to 2 into 2 4, 4 minus 2 2.
इथे सुद्धा आपल्याला हा पॉइंट मिळाला 2,2. फर्स्ट इक्वेशन मध्ये सुद्धा 2,2 मिळाला होता, सेकंड मध्ये सुद्धा 2,2 मिळालेला आहे पॉइंट. ह्याचाच अर्थ 2,2 ह्या पॉइंट मधून दोन्हीही लाईन पास होतात. त्याचा अर्थ आहे की त्या दोन लाईन ह्या पॉइंटला इंटरसेक्ट होतात. ठीक आहे, तर नेक्स्ट बघू आपण तिथे. x is equal to 3 घेतलं, 3 to the 6, 6 minus 2, 4. So plot these point 0, -2, first point, then 1, 0, second point, then 2, third point, and 3, 4. Three, 4 last point, and let us draw this line. Equation of this line is 2x minus y is equal to 2. जे इक्वेशनचा यूज करून आपण ती लाईन ड्रॉ केली आहे ते इक्वेशन त्या लाईनचं इक्वेशन असतं. आणि मग हे इंटरसेक्ट झालंय ह्या पॉइंटला, आणि हा पॉइंट आहे 2,2. कोणता तरी एक पॉइंट खाली वर किंवा मागे पुढे झालेला इथे. तर हे 2,2 वरती नियर अबाउट आलेला आहे, ग्राफ वरती एक्झॅक्टली येऊन जाईल. ठीक आहे. सो देअरफॉर लिहायचं शेवटला सोल्युशन. हाऊ टू फाइंड आउट दिस पॉइंट, इंटरसेक्शनचा पॉइंट. तर ह्या पॉइंट वरून एक्स ऍक्सिस वरती तुम्ही परपेंडिक्युलर काढा, एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर काढा, हा झाला 2. आणि इथून वाय ऍक्सिस वरती परपेंडिक्युलर काढा, y coordinate आणि हा x coordinate. तर 2,2. The solution is x, y is equal to 2,2. ओके. तर इथे 2,2 आपण काढलं होतं बाय सबस्टिट्यूशन मेथड, आणि बाय ग्राफिकल मेथड आपण 2,2 हे फाउंड आउट केलेलं आहे. सो दिस इज द ग्राफिकल मेथड टू सॉल्व लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. ही सुद्धा मेथड पूर्वीच्या ज्या 2 मेथड्स आहेत त्यापेक्षाही सोपी मेथड आहे. फक्त तुम्हाला इथे इक्वेशन्स जे आहेत हे कन्वर्ट करता आले पाहिजे. एक्स प्लस वाय ह्या इक्वेशनला आपण y इज इक्वल टू 4 मायनस एक्स असं कन्वर्ट केलं होतं, आणि 2x मायनस वाय याला कन्वर्ट केले y इज इक्वल टू 2x मायनस 2. सुटेबल व्हॅल्यूज घेतलेत. त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ज्यांनाही मॅथ अवघड जात असेल त्यांनी फक्त एकच लक्षात ठेवायचंय, प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस करत राहिल्यानंतर कोणताच विषय तुम्हाला अवघड जाणार नाही. मॅथही नाही किंवा सायन्स सुद्धा नाही. कोणताही विषय सोपा करण्यासाठी सतत त्याला प्रॅक्टिस करत जा, आणि पॅनिक न होता इझी गोईंग मध्ये तुम्हाला तो चॅप्टर होऊन जाईल. ठीक आहे. ओके, थँक्यू.